उभं राहिलं पाहिजे या हेतूने जितकं शक्य आहे तेवढे उपक्रम राबवतो. मग त्याच्यामध्ये अगदी प्रवेशोत्सवापर्यंत शेवटचा आपला जो आमचा 1 मे शेवटचा दिवस असतो महाराष्ट्राने तिथपर्यंत सगळे उपक्रम आम्ही अतिशय उत्साहात करतो. मग आमचा प्रवेशोत्सवात लहान लहान मुलांना आम्ही औक्षण करतो. मुलांना एक शाळेत यायला आनंद वाटला पाहिजे. तिथे मुलांना आम्ही खाऊ देतो. आम्हाला शासनाकडून जी पाठ्यपुस्तकं मिळतात तो येतो. मग सुरुवातीचं एका सोहळ्यासारखं झालं तर मुलांना एक आत्मविश्वास येतो, एक आपलेपणाची भावना येते की माझं घर आणि शाळा यात तफावत नाहीये, हे माझंच आहे. जेव्हा आपलेपणा निर्माण होतं ना तेव्हा शिकणं सोपं होतं. आणि शिकणं जर सहज आणि आनंददायी असेल तर ते शिक्षण परिपूर्ण होतं, आनंददायी होतं असं मला वाटतं. पण आम्ही शिवजयंती आता बघा बाहेर आपण बघतोय समाजात शिवजयंतीचं कसं वास्तव आहे. फक्त मोठे मोठे स्पीकर लावले, गाण्या डान्स केलं, पोवाडे सादर केले, एखादे वक्ते बोलवले की शिवजयंती साजरी होत आहे. आज माझ्या या बालमनामध्ये शिवाजी महाराज कळले पाहिजे, त्यांचे पराक्रम कळले पाहिजे, काय महाराज होते. आज आम्ही भाग्यवान आहोत, आमची पिढी भाग्यवान आहोत की आम्ही इतिहास अनुभवले, आम्ही पाहिला, आमच्यासाठी आदर्श आहे महाराज. पण तेवढ्या ताकदीने महाराज या पुढच्या पिढीपर्यंत जात आहेत का? आपली पिढी अशी घडणार आहे का? एवढा स्वाभिमान असलेले, आत्मविश्वास असलेले. आज जर महाराजांचा आपण पूर्ण इतिहास पाहिला तर अशी एकही घटना की महाराजांना सहज मिळालं. प्रत्येक गोष्ट संघर्षातून महाराजांनी मिळवली. या आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा नाहीये. पण या बाल मनामध्ये हे गुण रुजवणं हे प्रथम आम्ही आमचं कर्तव्य समजतो. शिकणं तर होतंच, पण माझा इतिहास माझ्या मुलांना कळला पाहिजे. पण जसं शिवाजी महत्वाचं आहे, मग तिथे नुसतं शिवाजी महाराजांच्या गाण्यावर नाचणं, पोवाडा म्हणणं, असे महाराज कळण्यासाठी आम्ही वाचनाचे घेतो. वेगवेगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांचे दाखवतो, वेगवेगळे आम्ही सिनेमे शिवाजी महाराजांच्या जीवनावरच्या आधारित ते दाखवतो. पोवाडे सादरीकरण आमचे वक्तृत्व स्पर्धा तयार असते, जेणेकरून माझं मूल शिवाजी महाराज वाचताय, मला हे सादर करायचंय. त्याच्यानंतर आमचे जे मोठमोठे सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत तिथे एखादा तरी आम्ही भाग असा घेतो की तो इतिहासशी निगडीत असतो. आता जसे नांडे सर म्हणाले की 26 जानेवारी जो प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवशी आमचा प्रजासत्ताक दिन हा सोहळा म्हणून आम्ही साजरा करतो. आमची शारदाश्रम शाळा आपण जर पाहिली आमच्या शाळेचा इतिहास, आमच्या शाळेला 75 वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे. इतकी जुनी शाळा असून सुद्धा आज मुंबईमध्ये नावाजलेली अशी माझी शाळा आहे. तर प्रत्येक उपक्रम आमच्याकडे तेवढ्याच ताकदीने होतं. शिवजयंती असो, आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असू दे किंवा सावित्रीबाई क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती असू दे, माझ्या मुलांची जयंती जेव्हा सावित्रीबाई फुले आम्ही मुलांपर्यंत पोहोचवतो तेव्हा माझ्या विद्यार्थिनी, माझे शिक्षक, माझे पालक आम्ही ते गेटअपमध्ये येतो. आता प्रत्येक मुली त्यावर आगळीची लावलेली आहे. आम्ही तो साजरा करतो बालिका दिन म्हणून की काय त्या ज्ञानाचा दिवा माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याने घरी लावलेला आहे. त्या योगी मुलं त्या वातावरणात रमतात, आपल्या संस्कृतीची त्यांची अटॅचमेंट होते. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं जेव्हा आम्ही उपक्रम करतो तेव्हा 100 मुलांना घेऊन मी शिवराज्याभिषेक हा कार्यक्रम इथे बसवला. जे संपूर्ण हिरकणी मधलं ते आपलं गाणं आहे त्याच्यावर सादरीकरण. मग वेगवेगळे जाती धर्मातले 18 पगड जाती त्यांनी जोडून ठेवलेलं त्या महाराजांनी. त्या प्रत्येक जातीचं तिथे प्रतिनिधित्व आहे. आणि शेवटी महाराजांचा जो राज्याभिषेक किती हे होता, म्हणजे लहान लहान म्हणजे अगदी गरीब एखादा मावळा त्याच्या मनात सुद्धा महाराज कसे होते हे त्याच्यातून आम्ही दाखवलं गेलो. आणि उत्कृष्ट आमचा असा कार्यक्रम झाला. जेव्हा शिवाजी मंदिरला हा कार्यक्रम आम्ही सादर केला तेव्हा आमच्या या कार्यक्रमाला 5,000चं रोख पारितोषिक आमच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलं. आणि शिवाजी महाराज नाही, प्रत्येक वेळेस आम्ही जनजागृती करण्यासारखे नुसता आता सांस्कृतिक कार्यक्रम करायचे किंवा एखादा 15 ऑगस्ट 26 जानेवारीचा कार्यक्रम करायचा तर गाणी लावली व हे केलं, हा आमचा हेतू कधीच नसतो. प्रत्येक कार्यक्रमातून माझ्या मुलांबद्दल काहीतरी मूल्य गेलं पाहिजे, कोणता तरी संस्कार माझ्या मनावर रुजला पाहिजे, हा त्याच्या मागचा नेहमी आमचा तळमळीचा हेतू असतो. आणि त्या योगाने आपले कार्यक्रम सुद्धा दर्जेदार असतात. आमची गाण्याची निवड कशी असते आणि त्याच्यातून ज्या आपल्या सामाजिक
वेळेस आम्ही बालमजुरी हा एक विषय घेतलेला होता. बालमजुरी हा आपला जागतिक प्रश्न आहे, आपल्या भारताचा प्रश्न आहे. त्या योग्य येणारे जे प्रेक्षक असतात त्याच्यावरती विचार करायला आम्ही त्यांना भाग पाडतो आणि त्यातून आम्ही उपाययोजना पण सुचवतो की काय आपण याच्या उपाययोजना करू शकतो. म्हणजे आम्ही शिक्षक आहोत, आमचं शिकवणं ज्ञानाने आमची मर्यादा खूप मर्यादित आहे आमचं कार्य. पण पुढची पिढी जेव्हा आम्ही घडवतो तेव्हा आमच्याकडे पिढी घडताना ती सक्षम होऊन सशक्त होऊन आणि ज्ञानाने परिपूर्ण मूल्याने भरलेली अशी पिढी आम्ही पुढे देतो आणि हेच कार्य आम्ही आज 75 वर्ष करतो. आणि मला अभिमान वाटतो माझ्या संस्थेचा की एवढे पदाधिकारी आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत की आम्हाला प्रत्येक उपक्रमासाठी नेहमी त्यांचे साथ देत आमच्या सोबत आहे. आज एवढा मोठा शिवप्रताप नाटक जेव्हा आज आपण उतरवतो आहे याच्यासाठी खरोखर आपलं विनया एंटरटेनमेंट जे आहे प्रोडक्शन त्यांचं मी आभार मानते की आमच्या या कार्याला त्यांनी हातभार लावला, आम्हाला त्यांनी योगदान दिलं. त्याच्यामुळे आज माझा विद्यार्थी जेव्हा आम्ही हा इतिहास चौथीला शिकवतो, जेव्हा आम्ही उपक्रम पहिलीपासून ते राबवतो तेव्हा आम्हाला मर्यादा येते वेळेची, मर्यादा येते जागेची, मर्यादा येते ते हुबेहूब आम्ही कसं निर्माण करू शकतो. आज आमचा शिक्षक तेवढ्या ताकदीचा आमच्या वर्गामध्ये आम्ही नाट्यकरणाद्वारे अक्षरशः ते वातावरण निर्मिती करतो. मुलांच्या अचूक तोंडामधून हर हर महादेव निघणारच प्रत्येक प्रसंग आम्ही वर्गामध्ये जिवंत करतो आणि ते आमचा 4 निर्मिती करतो. आणि आज एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल मी श्रुती मॅडमचे आपले प्रवीण राणे सरांचे अक्षरशः संपूर्ण आमच्या संस्थेवर सतशः आभार मानते की आज माझी मुलं हे सगळं जिवंत पाहणार आहे, प्रत्यक्ष लाईव्ह बघणार आहे. की जिथे आम्ही कमी पडत होतो ती भरपाई आज माझे शिवप्रतापची टीम करून घेणार आहे. माझं हे